रत्नागिरी पाठोपाठ आता गुहागर तालुक्यातही रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न अग्रक्रमावर आला आहे। तळवली शेवरी फाटा ते हॉस्पिटल स्टॉप रस्त्याचं दुखणं गेली कित्येक वर्ष संपत नसल्याने प्रवासी आणि वाहन चालक अक्षरशः हैराण झालेत। गुहागर तालुक्यातील तळवली हे पंचक्रोशीतील गावांसाठी मध्यवर्ती ठिकाणे, बँक, पोस्ट तसंच आरोग्यवर्धिनी केंद्र अशी विविध शासकीय कार्यालये या ठिकाणी आहेत। मुख्य म्हणजे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून या ठिकाणी बांधण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्राकडे जाणारा हा रस्ताच दरवर्षी पावसाळ्यात आजारी पडतोय। त्यामुळे रुग्णांना आणि प्रवासी वर्गाला या चिखलमय रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय। रस्त्याचा हा प्रश्न गुहागर मनसेनं आता हाती घेतला असून पदाधिकारी आक्रमक झालेत। आगामी 2 दिवसात खड्डे न भरल्यास खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करणार असल्याचा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आलाय। यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवलकर, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, मुंढर शाखाध्यक्ष सुजित गांधी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवलकर म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आलो आहे आणि इथे आता परिस्थिती पाहिलेली आहे। तळवलीमध्ये गावामध्ये अनेक वेळा हे खड्डे बुजवले गेले। हे खड्डे योग्य प्रकारे बुजवले गेलेले नाही आहेत। हे तात्काळ खड्डे सार्वजनिक बांधकामाने बुजवले गेले पाहिजेत अशी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागणी आहे। बोला हॉस्पिटलमध्ये येताना एखाद्या प्रवासाचा मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण आहे? हे अधिकारी आहेत की इथले सत्ताधारी आहेत? इथे एवढं मोठं तळवलीमध्ये हॉस्पिटल टाकलं आहे आणि त्या संदर्भात येणारे जे प्रवासी आहेत, त्या खड्ड्यामधून येणाऱ्या अनेक महिला आहेत, यांचा जर खड्ड्यातून येताना जर का त्यांना त्रास झाला त्याला जबाबदार कोण आहे? हे प्रशासकीय अधिकारी आहेत। त्यानंतर इथे सत्ताधारी लोकप्रतिनिधी आहेत, इथे जे सत्तेमध्ये आहेत ते लोकप्रतिनिधी आहेत, याला जबाबदार आहेत। अनेक वेळा इथे खड्डे बुजवले गेलेत, पण याच्या पुढे 3 वेळा हे खड्डे बुजवले गेलेत। फक्त खड्डे बुजवणं यांचं काम आहे का? यांनी या रस्त्याची डागडुगी करणं यांचं काम आहे। हे काम त्यांनी लगेचच 10 दिवसात न केल्यास मनसे आक्रमक भूमिका धारण करेल। गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर म्हणाले, शेवरी फाटा ते हॉस्पिटलपर्यंत रस्ता आहे। हे रस्त्याचं आपण एक पाहायला गेलं तर अतिशय बिकट अवस्था रस्त्याची झालेली आहे आणि हा रस्ता PWDकडे वर्ग केलेला आहे। आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे फोनवर केला होता आता फोन, परंतु ते आम्हालासुद्धा उडवाउडीचे उत्तरं देत आहेत की निधी नाही उपलब्ध, आमचे हात बांधलेले आहेत। आता मला माहीत नाही यांचे हात कुठं बांधलेले आहेत ते। हा रस्त्याचा काम करताना यांचे हात बांधलेले आहेत का? म्हणजे कोणतरी यांच्यावर दबाव देतो आहे का? म्हणजे लोकांना जाणून बुजून त्रास देणं असं आहे का कोणाचं? म्हणजे हात बांधलेले म्हणजे नक्की काय केलेलं आहे? ह्या रस्त्यातून लोकांना फिरून द्यायचं आहे का? ह्याच्यात अपघात होणारे घडून द्यायचे आहेत का? असे खूप प्रश्न आहेत। आम्ही PWDकडे आव्हान केलं आहे की येत्या 4 ते 5 दिवसात ह्या रस्त्याचे जर खड्डे भरले गेले नाहीत तर ह्या रस्त्यामध्ये वृक्षारोपण केलं जाईल आणि आंदोलन छेडलं जाईल। प्रहार डिजिटलसाठी आशिष कारेकर, गुहागर।